नमस्कार मित्रांनो, मी गणेश वनकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, पोलीस पाटील या पदासाठीची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। ग्रामीण भागात अनेक उमेदवार अनेक लोक वाट पाहत असतात पोलीस पाटीलची। तर तुम्हाला देखील आता पोलीस पाटील बनण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे। जवळपास 197 एवढ्या जागा असणार आहेत। याच्यामध्ये पात्रता, निवड प्रक्रिया, पगार, रिक्त जागा, काही महत्त्वाच्या अटी, शर्ती, कागदपत्र, सगळ्या काही गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि तुम्ही देखील पोलीस पाटीलसाठी तयारी करत असाल तर त्याची लेखी परीक्षा होत असते। तर याच्यामध्ये तुम्हाला ही संपूर्ण बॅच आपल्याकडे रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे पोलीस पाटीलची। तर इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला नक्की एनरोल करू शकतात मित्रांनो। चला तर मग बघूया। बघा, उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव, जिल्हा बीड। तर या बीड मध्ये माजलगाव कार्यालय यांच्या अंतर्गत येणाऱ्या इथं ही अर्ज मागवण्यात आलेले आहे। बघूया, बीड जिल्ह्यातील माजलगाव उपविभागीय दंडाधिकारी माजलगाव कार्यालयाअंतर्गत गाव पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। पहिले अर्ज ऑफलाईन राहायचे, पण लक्षात घ्या आता जो कोणी उमेदवार असेल ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचे। फॉर्म कसा भरावा याच्याविषयी मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणारच आहे मित्रांनो। बघा, फॉर्म हे 19 तारखेपासूनच सुरू होणार आहेत आणि ते फक्त 2 फेब्रुवारी पर्यंत म्हणजे जवळपास 10 दिवसच तुम्हाला इथं दिलेले आहेत। खुला प्रवर्ग म्हणजे ओपन वाल्यांसाठी 1000 रुपये आणि जे काही मागास प्रवर्ग असतील 800 रुपये। लगेच 22 फेब्रुवारीला एक्झाम होणार आहे, म्हणजे एक्झामला तुम्हाला एका महिन्यापेक्षा कमी कालावधी आजपासून मिळणार आहे। म्हणून कमीत कमी वेळेत तुमची संपूर्ण बॅच कव्हर होऊन जाईल आणि तुम्हाला फायदा पण होईल मित्रांनो त्याचा। ठीक आहे, चला पुढे आणखी त्यांनी माहिती सगळ्या काही दिलेल्या आहेत। बाकी ही ओरिजिनल जाहिरात आहे। बघा, बीड उपविभागातील रिक्त असलेली पोलीस पाटी भरण्याबाबत जाहीरनामा, ही जाहिरात आलेली बघा 19/1/2026 रोजी। ओके, तालुका बीड, गेवराई आणि शिरूर कासार या गावात म्हणजे गावांची लिस्ट पण दिलेली, मी तुम्हाला ती लिस्ट दाखवतो। तर त्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज हे मागवण्यात आलेले। 19 ला अर्ज सुरू होतील, 30 ला अंतिम मुदत आहे। लक्षात घ्या, ऑनलाईन फॉर्म भरण्याची 30 ला अंतिम इथं मुदत दिलेली आहे, 19 पासून तर 30 पर्यंत। ओके, 19 जानेवारी ते 30 जानेवारी एकदम कमी दिवस दिलेले आहेत। त्याच्यानंतर अर्जाची छाननी करणे आणि पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र म्हणजे अर्ज छाननी करून जे काही उमेदवार असतील त्यांना 2 ते 6 फेब्रुवारी या दरम्यान काय होईल, त्यांचं हॉल तिकीट येणार आहे। त्याच्यानंतर लेखी परीक्षा कधी होणार आहे, 22 तारखेला होणार आहे। त्याच्यानंतर संध्याकाळीच तुम्हाला तुमची आन्सर की येऊन लागेल। लेखी परीक्षेचा निकाल लगेच 24 फेब्रुवारीला लागून जाईल। मुलाखतीसाठी पात्र 24 फेब्रुवारीला यादी जाईल। 25 ला लगेच 25 ते 28 या दरम्यान मुलाखत तुमची होणार आहे आणि अंतिम निवड यादी लगेच 2 मार्चला होऊन जाणार आहे। म्हणजे तुमचं विदिन 1-1.5 महिन्यातच सगळा कार्यक्रम होऊन जाईल आणि तुम्ही डायरेक्ट नोकरीला जे आहे पोलीस पाटील म्हणून रुजू होऊ शकतात। लक्षात घ्या, आता 1000 रुपये आणि 800 रुपये एवढं जे आहे तर ते इथं लागणार आहे मित्रांनो सगळ्यांसाठी चार्जेस। ऑनलाईन पद्धतीने जिथं अर्ज करायचे फक्त। पात्रता फार महत्वाची, पात्रतेमध्ये काय पाहिजे, फक्त 10वी पास पाहिजे। 10वी पास, 10वी पास बघा, 10वी पास पाहिजे। 30 जानेवारी 2026 रोजीची वय तुमचं गणलं जाणार आहे। त्याच्यापेक्षा 25 पेक्षा कमी नको आणि 45 पेक्षा हे जास्त नको। लक्षात घ्या, पोलीस पाटील पदाकरता वयोमर्यादा शिथिल नाही, म्हणजे सगळ्यांसाठी हीच अट आहे। ओपन असेल, कॅटेगरी वाला असेल, 25 ते 45 या दरम्यानचा उमेदवार करू शकतो। सोबत तो अर्जदार हा स्थानिक आणि कायम रहिवासी असावा, म्हणजे तिथंच राहणारा असावा आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायत किंवा तहसील यांचे रहिवासी, रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, ओळखपत्र, आधार कार्ड, ज्या पुराव्याने स्थानिक आहे ते सगळं काही कागदपत्र तुम्हाला इथं लागणार आहे आणि तो चारित्र्यदृष्ट्या संपन्न देखील असावा। ओबीसींना जिथे जिथे जागा सुटलेल्या आहेत, जिथे एनटीला एनटीबी सी डी, त्याच्यानंतर विजे एसबीसी यांना जिथे जिथे जागा सुटलेल्या आहेत ना त्यांना लागणार आहे नॉन क्रिमिलियर, हे लक्षात घ्या। ईडब्ल्यूएस साठी पण नॉन क्रिमिलियर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार आहे। 2025-26 या वर्षाला व्हॅलिड असणार एनसीएल आणि ईडब्ल्यूएस तुम्हाला पाहिजे आहे। बाकी सगळी कागदपत्र पाहिजे। परीक्षेमध्ये 100 प्रश्नांची परीक्षा असेल, याच्या आधारे तुमची निवड होणार आहे अंतिम। पण 80 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे डायरेक्ट आणि 20 गुणांची तुमची तोंडी म्हणजे ज्याला आपण म्हणतो मुलाखत असणार आहे। या 80 प्रश्नांचं तुम्ही लक्षात घ्या, इथं एक प्रश्न 1 गुणांचा असेल, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम शक्यतो ते ठेवत नाही। वस्तुनिष्ठ असेल म्हणजे 4 ऑप्शन असतील जवळपास। 10वी लेवल पर्यंतचा अभ्यासक्रम आहे। याच्यामध्ये सामान्य ज्ञान ज्याला काय म्हणतो आपण जीके, गणित हा विषय येणार आहे। पोलीस पाटील पदाचे अधिकार, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराविषयी माहिती म्हणजे बीड जिल्ह्याविषयी माहिती, त्याच्या संदर्भातला नितीन चाळुंके सरांचा संपूर्ण व्हिडिओ आहे, तर तो तुम्ही बघू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही।
80 पैकी 36 गुण जे घेतील त्यांना डायरेक्ट मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्यांना डायरेक्टली जे काही सिलेक्ट होतील तर त्यांना इथं जॉईनिंग देण्यात येईल. मित्रांनो लक्षात घ्या, अर्जदार हा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा हे लक्षात घ्या. तसेच तो पूर्ण वेळ सरकारी नोकरी करणारा नसावा, ग्रामपंचायत सदस्य नसावा आणि हे सगळं असणारा त्याला 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हे लिहून द्यावं लागणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. ओके, आणि याच्यामध्ये एका गावातून एकच अर्ज जो आहे तर तो भरता येतो. मित्रांनो इथं मी तुम्हाला वाटल्यास अर्जाचं दाखवतो. बघा इथं वेगवेगळे सोडत दिलेलं आरक्षण सोडत दिलेले असते. समजा बीड मधील खर्डेवाडी 273 ही जागा जाईल SCBC सर्वसाधारण, SCBC जनरल साठी ही जागा जाईल. त्याच्यानंतर मानकापूर, गेवराई मधील मानकापूर अनुसूचित जमाती महिलांसाठी ही जागा राखीव करण्यात आलेली आहे. म्हणजे इथं महिलांनीच अप्लाय करायचं, बाकीच्यांनी अप्लाय करायचं नाही आणि अनुसूचित जमातीच्याच महिलांनी अप्लाय करायचं, म्हणजे त्यांच्यापैकीच कोणाचं तरी इथं सिलेक्शन होईल. बघा इथं सगळ्या गावांची यादी ही सगळी दिलेली, एकदा तुम्ही या सगळी यादी पाहून घ्या. हे ओरिजिनल PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी शेअर करून देईल. ओके, त्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ. फक्त ज्यांनी जे काही गाव असेल तुमचं गाव, तुमचं सगळ्या काही गोष्टी पाहून घ्या आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 80 गुणांची तयारी करायची असेल तर आपली ही बॅच आहे, डायरेक्टली बॅच जॉईन करून तुम्ही अभ्यासाला लागा. तुमची बॅच लवकरात लवकर ही कव्हर होऊन जाईल. सोबत आपल्याकडे इतरही खूप सारे कोर्सेस अवेलेबल असतात, तर तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं फक्त ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.